कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सज्जन हो, जय श्रीराम। यावर्षी दिनांक 17 मे 2026 रविवार ते दिनांक 15 जून 2026 सोमवार या कालावधीत अधिक मास अर्थातच पुरुषोत्तम मास पावन पर्व आहे। काय आहे अधिक मासाचे महत्त्व? कुठले व्रते अथवा नियम या महिन्यात करावेत? व्रते नियम केल्यानंतर त्याचे उद्यापन कसे करावे? अधिक मास महात्म्य पोथीचे पारायण पद्धती आणि त्याचे उद्यापन याविषयी सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी माझा हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण लक्षपूर्वक ऐकावा लागेल। आणि हो, ही माहिती सर्वांना मिळावी याकरता हा व्हिडिओ आपला संपूर्ण परिवार, मित्रपरिवार, नातेवाईक यांना पाठवावा, जेणेकरून त्यांनासुद्धा या अधिक मासाचे महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर आपल्या मनात काही शंका असतील तर त्या निश्चित विचाराव्यात। त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल। चला तर पाहूया अधिक मासाचे महत्त्व। भगवान श्रीकृष्ण हे या अधिक मासाचे आराध्य दैवत आहे। लक्ष्मीनारायण यांच्या संवादातून हे सांगितले गेलेले असून पद्मपुराणामध्ये अधिक मास महात्म्य सांगितलेले आहे। भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, ब्रह्मदेव, शंकर, देवेंद्र इत्यादी देवतांनी, ऋषीमुनींनी सुद्धा हे व्रत आदराने केलेले आहे। भगवान गोपाल कृष्णाने पांडवांना हे व्रत प्रत्यक्ष करायला लावले आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांना त्यांचे गेलेले राज्य, वैभव पुन्हा प्राप्त झाले। अनेक जीवांचा, प्राण्यांचा, पापियांचा उद्धार करणारे व्रत असून मनःशांती, धैर्य व ईश्वरी कृपा प्राप्त करून देणारे हे व्रत आहे। या महिन्यात आपण बरेच व्रती नियम करू शकतो, परंतु जे व्रत आपल्याला सहज शक्य होईल तेच व्रत करावे। शरीराला त्रास देऊन कुठलेही व्रत करू नये, कारण आरोग्यम धनसंपदा, शरीर उत्तम असेल तर परमार्थ घडतो, म्हणून शरीराकडेही तेवढंच लक्ष देणं आवश्यक आहे। 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास अधिक पुण्य प्रदान करणारा मास आहे। अधिकस्य अधिकम फलम, म्हणून या महिन्यात किमान एक तरी व्रत अवश्य करावे व ते करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। यथाशक्ती यथामतीनुसार व्रताची निवड आपण करावी व ते व्रत पूर्ण करण्याचा संकल्प करावा। व्रत पूर्ण झाले की त्याचे यथासांग उद्यापन करावे। आता अधिक महिन्यात कोणते नियम पाळावेत ते आपण पाहू। नियम नंबर 1, अधिक मासात देवापुढे रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा। उद्यापनाच्या दिवशी तांब्याचा दिवा पूजा करून दान द्यावा।
नंबर 2, दररोज एक एक मूठ धान्य बाजूला काढावे आणि शेवटी ते साठवलेले धान्य ब्राह्मणास किंवा गरजू माणसास दान द्यावे. नंबर 3, पूर्ण अधिक मास पायात चप्पल किंवा बूट घालू नये. याला अनवाणी चालणे असे म्हणतात. उद्यापनाला बूट अथवा चप्पल गरिबास दान द्यावी. नंबर 4, दररोज फलाहार करण्याचा नियम करावा आणि उद्यापनाला विविध फळे ब्राह्मणास दान द्यावीत. नियम क्रमांक 5, अधिक मासात दररोज एक वेळ जेवण व एक वेळ उपवास करावा. याला नक्तभोजन असे म्हणतात. उद्यापनाला ब्राह्मणास शिधा द्यावा. नंबर 6, अधिक मासात न मागता आणि जेवढे मिळेल तेवढेच अन्न अयाचित वृत्तीने खाणे असा नियम केला तर उद्यापनाला ब्राह्मण किंवा सज्जन व्यक्तीस बोलावून यथाशक्ती दक्षिणा अर्पण करावी. नियम क्रमांक 7, अधिक मासात रोज केळीच्या पानावर जेवण करावे. शेवटी ब्राह्मणास पक्वान्न जेवण द्यावे. 8, अधिक मासात जमिनीवर, चटईवर किंवा कुशासनावर झोपण्याचा नियम करावा. उद्यापनाला शेवटी गादी, उशी आणि चादर ह्या वस्तू दान द्याव्यात. नियम क्रमांक 9, अधिक मासात मीठ खायचे नाही आणि या व्रताच्या उद्यापनाला ब्राह्मणास फळांचा रस किंवा उसाचा रस दान करावा. या व्यतिरिक्त काही नियम: अधिक मास महात्म्य पोथी व्रत दान करावे. राधाकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तीचे अभिषेक पूजन करावे. भुकेलेल्यांना अन्नदान, गरजवंतास वस्त्रदान, आजारी व असहाय लोकांना मदत करणे, गोमातेचे दर्शन, पूजन व शक्य असेल तर गोदान करावे. अधिक मासात किमान शिळे अन्न खाऊ नये, मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, रागवू नये, कटू व असत्य वचन बोलू नये, परनिंदा, परपीडा, परद्रोह करू नये. अधिक महिन्यातील व्रते, नियम, उपास, उपासना, स्नाने, दाने इत्यादी गोष्टी श्रद्धायुक्त अंतःकरणाने केल्या गेल्या तर उपासकाला सुख, शांती, सौख्य, समाधान निश्चितच प्राप्त होते. अधिक मास हा पूर्ण महिनाच पावन आहे, पवित्र आहे. तरीसुद्धा काही विशेष पर्व या अधिक महिन्यात आहेत. पंचपर्व सांगितलेले आहेत. त्यापैकी 1 वैधृती, 2 व्यतिपात, 3 पौर्णिमा, 4 अमावस्या आणि 5 द्वादशी ही पंचपर्वे म्हणून ओळखली जातात. अधिक मास महात्म्य पोथीचे वाचन आपण आपल्या सवडीनुसार 1 दिवस, 5 दिवस, 7 दिवस अथवा पूर्ण महिनाभरही करू शकतो. त्याची पारायण पद्धती पोथीमध्ये सविस्तर दिलेली आहे, त्याप्रमाणे करावे. या अधिक महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त जप, तप, साधना करून आपल्या जीवनाला कृतार्थता कशी प्राप्त करून घेता येईल याकडे
सर्वांनी लक्ष द्यावे. जय श्रीराम.